TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो नमस्कार, TCN न्यूज मीडियामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। घाटंजी शहरात घडलेले एक गंभीर प्रकरण आज आपण आपल्या विश्लेषणातून समजून घेणार आहोत। सर्वप्रथम थोडक्यात सांगायचे झाले तर नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून मुक्या जनावरांवर, विशेषतः गायी व बैलांवर अमानुषपणे वागण्यात आले। या जनावरांना वाहनात कोंबणे, जबरदस्तीने खेचणे, दोऱ्यांनी बांधणे यासारखी राक्षसी वागणूक लोकांच्या डोळ्यासमोर आली आणि त्याचे व्हिडिओ आपण आधीच TCN वर पाहिलेत। हा विषय नक्कीच वेदनादायक आहे, पण आज आपले लक्ष वेधणारे प्रकरण आणखीन गंभीर आहे, ते म्हणजे घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांचे वादग्रस्त वक्तव्य। स्थानिक पोलिसांनी पुढे येणाऱ्या सण उत्सवांदरम्यान शांतता राखण्यासाठी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती। या बैठकीस पोलीस अधिकारी, तहसीलदार तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके उपस्थित होते। अशा शांततेच्या बैठकीत दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य मुख्याधिकारी यांनी खुलेआम केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सभा चालू असतानाच समितीचे सदस्य मनोज हामंद यांनी आपला आक्षेप नोंदवले। तेव्हा उपस्थित पोलिसांनी त्यांना समजावून बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्याधिकारी घोडके यांना कोणीही रोखले नाही। याबाबत जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे तालुक्याची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांच्या समक्ष असे भडकाऊ वक्तव्य झाले तरीही तात्काळ कारवाई झाली नाही। हे निश्चितच चिंताजनक आहे। आज 23 ऑगस्ट 2025 रोजी विदर्भ विकास आघाडीचे संयोजक व नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री शैलेश ठाकूर यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार नोंदवली। या तक्रारीत मुख्याधिकारी राजू घोडके यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रार देताना माजी नगरसेवक सय्यद फिरोज, वसंत मोरे, विनोद महाजन, पीयूष उन्नरकर, उमेश खांडरे, सलीम नगरिया, शुभम उदार, प्रल्हाद लोणारे, संदीप दिकुंडवार, अश्विन गोडे, मयूर बिस्मोरे, अशोक मुद्दलवार यांसारखे मान्यवर नागरिक उपस्थित होते। तसेच याच दिवशी शहरातील सामाजिक कार्यकर्ते मनोज हामंद, सतीश मलकापूर, निखिल देठे, शेख शाकीर, सय्यद मोहिब व त्यांच्या सहकाऱ्यांनीही स्वतंत्रपणे पोलिसात तक्रार नोंदवली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे। आता या प्रकरणातील कायदेशीर मुद्दे थोडक्यात पाहूया। 2. समाजात वैमनस्य तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे हे भारतीय दंड संहिता IPC अंतर्गत गंभीर गुन्हा आहे। कलम धर्म, जात, भाषा किंवा समुदाय यावरून वैमनस्य निर्माण करणे। कलम 295 कोणत्याही धार्मिक भावना दुखावणारे कृत्य। कलम 505(2) अफवा किंवा वक्तव्याद्वारे समाजात तेढ पसरवणे। सर्व कलमांनुसार दाखल होणारा गुन्हा अजामीनपात्र श्रेणीत मोडतो। त्यामुळे जर तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल झाला तर आरोपीला थेट अटक होण्याची शक्यता आहे। या सर्व घडामोडींमुळे सध्या घाटंजी शहरात तीव्र असंतोष आहे। विदर्भ विकास आघाडीचे संयोजक शैलेश ठाकूर यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास घाटंजी शहर बंद करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होणे आणि कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक ठरत आहे। काल परवा घाटंजी पोलिसांनी शांतता समितीचे आयोजन केले होते आणि ह्या आयोजनात आपल्या घाटंजी नगर परिषदचा जो माथे फिरू मुख्याधिकारी आहेत राजू घोडके याला सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं आणि ह्याच बाबत तो असा बरबडला की सोशल मीडियावर काही लोक व्हिडिओ टाकून दोन समाजात तणाव निर्माण करीत असल्याचं वक्तव्य त्यांनी केला। आता कुठला व्हिडिओ आहे मला सांगा, कोणता व्हिडिओ आहे तो? त्यांनी तो सार्वजनिक करावा। कोणीही कुठल्याही समाजाबद्दल कुठलीही टिप्पणी कोणाच्या व्हिडिओमध्ये केली नाहीत माझ्या तरी पाहण्यात। जर असेल तर त्याने खुलासा करावा। केवळ ह्या घोडके विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत आहेत, सोशल मीडियावरून काही लोक आवाज उठवत आहेत, यावर कुठंतरी पडदा झाकण्याकरिता हा सारखा वक्तव्य करून बसला आणि तेही घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
तालुका दंडाधिकारी ज्यांच्यावर घाटंजी तालुक्यातली सर्व कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या समोर असे वक्तव्य केले। त्याला तात्काळ त्याच वेळेस गुन्हा दाखल करून अटक करणे आवश्यक होते, परंतु आज मी स्वतः घाटंजी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे ह्या घोडकेच्या विरोधात। काही याला तात्काळ याच्यावर कारवाई, याच्या विरुद्ध कारवाई करा आणि शासनालाही विनंती मी करणार आहे की याला तात्काळ सेवेतून निलंबित करा। मुख्याधिकारी पदावर राहण्याच्या लायकीचा हा माणूस नाही आहे। म्हणजे प्रशासनातला एक अधिकारी अशा पद्धतीचे वादग्रस्त विधानं करतो, दोन समाजात तेढ निर्माण होईल असा प्रयत्न करतो, हे किती दुर्दैव आहे। यामुळे याला तात्काळ याविरुद्ध गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे, त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे। घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री घोडके यांनी मोकाट जनावरांबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतो असे विधान केले। त्यांचे हे विधान म्हणजे शहरातील महत्त्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करून शांततामय वातावरणाला बाधा आणणारे आहे। घाटंजी शहरात नेहमीच सामाजिक सलोखा व बंधुभाव टिकून असतो। आज रोजीपर्यंत दोन समाजामध्ये कधीही तेढ निर्माण झालेला नाही। संत पीर वलीच्या कृपेने भविष्यात होणार पण नाही। एका जबाबदार मुख्याधिकाऱ्याकडून विशेषतः तालुका दंडाधिकारी साहेब, पोलीस निरीक्षक साहेब व इतर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत असे असंवेदनशील व बेताल वक्तव्य खेदजनक आहे। या ठिकाणी मी अशा विधानाचा जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जो घाटंजी के सीओ साहब ने जो शब्द वापरा था हिंदू मुस्लिम के खिलाफ, एक नहीं 3 से 4 बार उन्होंने शब्द वापरा कि ये घाटंजी शहर जो है एकता का प्रतीक है, यहाँ पे हिंदू मुस्लिम सभी यहाँ पे एक साथ में रहते हैं। वो शब्द काफी गलत था और आज हमने यहाँ पर थानेदार साहब को निवेदन दिया है और घाटंजी के मुख्य अधिकारी साहब पर सख्त कार्रवाई होना चाहिए, अन्यथा हिंदू और मुस्लिम समाज के भाई लोग आंदोलन करेंगे और मैं अपेक्षा करता हूँ कि थानेदार साहब उन पर कार्रवाई करें। की दोन समाजामध्ये विष पेरणारे या घोडकेला तात्काळ अटक करावी, अन्यथा लवकरच आम्ही आंदोलन करणार आहोत या विरुद्ध। वेळ प्रसंगी न्यायालयात जायची वेळ आली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही। याला तात्काळ अटक झाली पाहिजे हीच मागणी आमची राहील। मित्रांनो, ही घटना केवळ घाटंजीची नाही तर संपूर्ण समाजातील सौहार्द आणि शांती धोक्यात आणणारी आहे। अशा वक्तव्यांवर आणि अमानुष कृत्यांवर समाजाने जागरूक राहून आवाज उठवणे गरजेचे आहे। आपल्याला आमचे हे विश्लेषण आवडले असेल तर आमच्या TCN न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण तुमचा पाठिंबा आमच्या लढ्याला ताकद देतो आणि समाज हितासाठी सत्य मांडण्याची प्रेरणा देतो।